ते लोक आज असं म्हणतात की साईबाबा बाहेरच्या लोकांना पावतो आम्हाला नाही. अरे नाही ना, माऊलींना तुम्ही मानव जातीमध्ये पाहताय. आज त्यांच्या समोर दान करा, सोन्याचा मुकुट नका देऊ साईबाबाला, ते देणारे देऊ द्या, त्यांना त्याची गरज नाही. अशी वैराग्य कसं या ठिकाणी आधी आज त्रैलोक्यातला परम पावन दिन गुरुपौर्णिमा. प्रत्येक देवी देवता ह्या सुद्धा आज आपला बहुमोल वेळात वेळ काढून आपल्या गुरूंची सेवा करण्यात पूर्ण दिवस घालवतात. अशी पावन पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा का म्हटलं जातं हे लोकांना माहीत नाही. लोकांना फक्त गुरुपौर्णिमा हा शब्द माहीत. बाबांनो, एक वेळ सर्वांनी अवधान द्या. आपापले मोबाईल नीट ऑफ करा किंवा रेकॉर्डिंग करायचं असेल रेकॉर्डिंग करा. व्यास सगळ्यांना माहिती आहे. व्यासो वशिष्ठ जगतम. व्यासांच्या मुखातून सर्व ज्ञान ह्या भूतलावर प्रगट झालेले. आणि हे व्यास महर्षी कोण, तर हे अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषींना तेव्हा देवी बनशंकरीनं वरदान दिलेलं, तू कलियुगामध्ये 28व्या कलियुगाच्या आधी जे द्वापर युग राहील, त्या द्वापर युगामध्ये तू व्यास महर्षी म्हणून जन्माला येशील आणि सर्व ग्रंथ वेदादी ग्रंथ तू ग्रंथित करशील. व्यासांनी सगळे ग्रंथ ग्रंथित केले होते, परंतु शेवटी व्यासांना अशी खंत वाटायला लागली आणि ती तुम्हा सर्वांना प्रत्येकाला वाटली पाहिजे. व्यास महर्षी असे मनोमन खिन्न झाले. हे माझ्या हातून एवढं अवाढव्य ज्ञान लिहून घेतलं, पण हे ज्ञान लिहून घेणार जी काही शक्ती तिची आजपर्यंत मला ओळख झालेली नाही आणि त्या शक्तीशिवाय हे सगळं ज्ञान व्यर्थ आहे. जरी कोणी मोठं विद्वान असेल त्यानं सुद्धा हे चांगला समजून घ्या. ते किती विद्वत्ता मिळवली तर ती बुद्धीची झाली, परंतु अनुभवाविना ज्ञान सगळं व्यर्थ आहे.